बुद्रुक येथील श्री महालक्ष्मी मंदिरावर हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्यात आले। अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी तसेच निसार शेख यांच्या हस्ते आज सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आला। यावेळी सरपंच श्रीशैल बनसोडे, माजी सरपंच सिद्धारामजी मेत्रे, शंकर पाटील, डॉक्टर जहागीर पाटील, प्रशांत नरवडे तसेच रेवण सिद्ध कुंभार, विठ्ठल कोरे तसेच सिद्धराम वाघमोडे सर, जगप्पा पुजारी, बसवराज कुंभार व तसेच गोडगाव येथील ग्रामस्थ नागरिक यावेळी आज सायंकाळी 4 वाजता जागृती मारुती मंदिरावर हेलिकॉप्टर दोरी पुष्पवृष्टी होणार आहे। आज सकाळी हेलिकॉप्टर दोरी मंदिरावर हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्यात आली। मंदिर समितीच्या वतीने महेश स्वामी पोलीस निरीक्षक तसेच निसार शेख यांचा सत्कार करण्यात आला।
नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे, कोषाध्यक्ष जागृत मारुती देवस्थान गोडगाव बुद्रुक. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा या जागृत मारुती देवस्थानमध्ये हनुमानाचा जो जन्मोत्सव आहे तो मोठ्या थाटानं या ठिकाणी साजरा होत आहे. काल या ठिकाणी रात्रीच्या वेळात गावातील मल्लिकार्जुन भजना संघ यांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम रात्रभर आयोजित करण्यात आला होता. आज पहाटे 3 वाजल्यापासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत. दरवेळेस ज्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम, नवग्रह पूजा, होम हवन पूजा, त्यानंतर गजलक्ष्मी पूजा, रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेले आहेत. सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी श्रीचा जागृत मारुती जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनीच्या हस्ते त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की पाळणा कार्यक्रम जन्मोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा झाला. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता आमच्याच गावातील एक हनुमान भक्त निसार चांद शेख यांच्या आयोजनातून ही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण मंदिरावर आणि गावावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. गुलाब पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी मंदिरावर करण्यात आला. अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा तो सोहळा सर्वांनी अनुभवला. त्यानंतर वर्षातून एकदा ही स्त्रीची पालखी बाहेर निघत असते. तशा पद्धतीनं आज स्त्रीची पालखी जी आहे, मानाची पालखी, ती आज 8:30 वाजता बाहेर पडले आणि या संपूर्ण गावाला विविध वाद्यवृंदासह ती त्याची प्रदक्षिणा झाली. अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये या पालखीचं या ठिकाणी गावातून स्वागत झालं आणि दरवर्षी एकदाच ही पालखी बाहेर येत असेल. त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचं जो आयोजन आहे ते आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत भाविक लोक तृप्त झालेले आहेत. आमचा अंदाज होता की 25,000 या ठिकाणी भाविक येतील, पण तसा जो आमचा अंदाज चुकलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून भक्तांची आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर असलेली गर्दी झालेली आहे. जवळजवळ 50,000 भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे असा आमचा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि या भक्तांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय व्यवस्थित सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी लाईट गेलेले, परंतु जनरेटरच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी जी विद्युत सुविधा केलेली आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कामी आम्हाला डिपार्टमेंटचं सुद्धा अत्यंत सहकार्य लाभलं. आज 12 पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत. मग महाप्रसाद जवळजवळ पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि रात्री 8 वाजेपर्यंत हे महाप्रसाद चालू राहणार आहे. सांगायचं म्हणजे जे आचार्य आम्ही लावलेलो आहोत ते सुद्धा कंटाळलेले आहेत की इतकं म्हणजे सारखा त्यांना वाढवावं लागत आहे अनुदान. म्हणजे या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर्शन घेऊन भाविक लोक प्रसन्न झालेले आहेत. आणि उद्या जो आहे उद्या रविवारचा दिवस असल्याने दुपारच्या वेळेस गावातील जुन्या पद्धतीनं जीवी पदा म्हणतो आपण त्याला कन्नडमध्ये, ते हरदेशी नागेशी सवाल जबाबाचा कार्यक्रम या आलमेल आणि गुलबर्गा येथील कलाकाराच्या वतीने गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता परिसरातील जे मल्ल आहेत त्यांना एक कुस्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून की 4 वाजता जंगी कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. त्या कुस्त्या सुद्धा होणार आहे. आणि उद्या रात्री 8 वाजता एक विशेष कार्यक्रम म्हणजे की शोभेचं दारूकाम या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे विद्युत रोषणाई मध्य कार्यक्रम, नयनरम अशा पद्धतीचा विद्युत रोषणाईचा कार्यक्रम, शोभेचं दारूकाम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं हे 3 दिवस जे आहेत या हनुमान जन्मोत्सवामुळे ही भरगच्च अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि आमचं रक्तदान शिबिर सुद्धा सोलापूर ब्लड बँकेकडून या ठिकाणी चालू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचं सहकार्य लाभलेलं आहे की भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा पद्धतीने देता येईल या पद्धतीने आमची कमिटी लक्ष देत आहे. धन्यवाद. मी सिद्धाराम नागेशी फुलारी, जागृत मारुतीचे पुजारी. तर प्रथम मी सर्व भक्तांचे इथं मी मनापासून त्यांचं स्वागत करतोय. सालाबादाप्रमाणे यंदाही ह्या वर्षी सकाळी पहाटे 3:30 वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू झाले, ज्याच्यामध्ये होम हवन आहे, स्त्रीचे रुद्रावतार,
गजलक्ष्मी पूजा हा सगळे विधी पार पडले आणि 6:25 मारुती जन्मोत्सवाचे पालनाचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर 9 वाजता पालखीचे एक भव्य मिरवणूक सादर झाले आणि त्याच्यानंतर 10:15 वाजता हेलिकॉप्टरने आपल्या जागृत मारुती मंदिरावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्या कमिटीतर्फे जे लोक भाविक आहेत त्यांच्यासाठी वाहनतळाची पण सोय केलेली आहे, शिवाय त्यांना राहण्याची आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली. धन्यवाद. नमस्कार, मी सौ राजेश्री अरविंद गागरे, MD मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फाउंडर समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था. आज मी अक्कलकोट पासून 12 किलोमीटर असलेल्या हनुमान जयंती निमित्त गौडगावच्या जागृत मारुती मंदिर इथे दर्शनासाठी आले. अतिशय जागृत असं मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे आणि दगडी बांधकाम आपल्याला जे दिसतंय पुरातन पद्धतीचं हे मंदिर आता सुशोभीकरण केलेलं आहे. इथे अन्नदानाची सेवा देखील असते. गेल्या जवळपास 3-4 वर्षापासून मी इथं नित्यनेमाने दर्शनासाठी येत असते. नवसाला पावणारा मारुती अशी देखील या मंदिराची ख्याती आहे आणि खरंच इथं आल्यानंतर प्रचंड पॉझिटिव्हिटी जाणवते. 7 चिरंजीवांपैकी एक असलेले हनुमंत मारुतीरायांचा आज हनुमान जन्मोत्सव आहे. चैत्र पौर्णिमेला हा हनुमान जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक आणि बऱ्याच राज्यांमध्ये साजरा केला जातो आणि आज इथं प्रचंड गर्दी आहे. आरोग्य शिबिर वेगवेगळं ठेवलेलं आहे. देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी अन्नप्रसादाची, महाप्रसादाची सोय देखील केलेली आहे आणि खरंच खूप जबरदस्त वाटतं इथं दर्शन घेतल्यानंतर. सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते, आपणही नक्कीच गौडगावच्या जागृत मारुती मंदिरला भेट देण्यासाठी या. धन्यवाद. परत घ्या, माशी आली.